येईल का जुळून नाते? दिव्या फक्त शून्यात बघत राहिली होती. इथून पुढे आदित्यला स्वतःला जास्तच गिल्ट वाटत होतं. त्याने दिव्याच्या हातावर हात ठेवला तशी दिव्या दचकली. पटकन हात काढून घेतला. दिव्या, आदित्यला खूप वाईट वाटलं. दिव्याने त्याच्या हातून आपला हात काढून घेतला. त्याचं मी तुला बोलवा ना, ती दुकऱ्या आवाजात म्हणाली. तिला आता काही बोलू वाटत नव्हतं. कुंपणच शेत खात असेल तर बघायचं कुणाकडे. दिव्याच्या डोळ्यातून पाणी गालावर आलं होतं आणि कानाकडून केसात गेलं. असं खूप वेळ झालं. आदित्यला ज्याची भीती होती तेच झालं होतं. ती रडत होती. तिला वाईट वाटलं होतं. बरोबर होतं तिचं. कोणत्या मुलीला वाईट नाही वाटणार? इतकं वर्षाची झील आपण जपलं. कोणाला बोट उठवायला जागा दिली नाही. ज्याने विचारलं त्याला तिने सोडून आली होती. ज्याच्यावर विश्वास होता त्यानेच असं करावं. त्या क्षणी आदित्याचा स्पर्श जाणवताच किती निर्धास्त झाली होती ती. आता आपल्याला काही होणार नाही. पण तिला वाटलंच नव्हतं उठल्यावर असं काही ऐकायला मिळेल. तिला खूप जास्त धक्का बसला होता. आदित्यशी बोलावंच काय, जवळ राहावंही वाटेना. तिला एकूण पुरुष जातीचीच भीती वाटू लागली होती. इतका तो धक्का तीव्र होता. दिव्या, आदित्यला तिचं रडणं नव्हतं सहन होत, म्हणून त्याने आवाज दिला. नका बोलू माझ्याशी, दिव्या म्हणाली. दिव्या, नको असं बोलूच. आधीच पश्चातापाच्या आगीत जळतोय ग मी. तू अजून दूर नको लोटूस, आदित्य म्हणाला. क्षणभर दिव्याला वाईट वाटलं. तिला आदित्यने सांगितलं त्यावरून कळलं होतं की आदित्य चुकीचा नव्हता. परिस्थिती समोर तशी होती. पण दोष कुणाचा? ना आदित्यचा ना तिचा. मग नुकसान मात्र तिचंच होतं. भोगावं फक्त तिला लागत होतं. दिव्या बाळा, त्यावेळी जे योग्य वाटलं ते केलं आदिने. खूप प्रेम करतो तुझ्यावर. तू गुन्हा नसताना माफी मागतोय. अपराध नसताना अपराधी समजतोय. दिव्या, तुझा वेळ घे, विचार कर, पण त्याला दूर करू नकोस, प्रकाश म्हणाले. दिव्याला आपले आई बाबा आठवले. आठवड्यातून 2-3दा आई फोन करते तेवढंच. अजूनही गावाला नेट नाही. फोन करू शकत नाही. जेव्हा आई तिकडून कॉल करते तेव्हाच बोलणं होतं. बाबा जेव्हा ती गावी जाते तेव्हाच बोलतात. बाकी फोनवर बोलणं त्यांना जमत नाही. आज आपल्या मुलाच्या बाजूने खंबीरपणे बोलणारे आदित्यचे डॅड बघितले आणि तिला अजूनच वाईट वाटलं. आपल्या बाजूने बोलायला कोणीच नाही. आपण साधं रागवू शकत नाही. मी तुला बोलवा, मला बोलायचं आहे. तिचा कंठ दाटून आलेला. येईल ती आता. कामावरून निघायची वेळ झाली आहे, आदित्य तिला म्हणाला. आदित्यला आता अजूनच स्वतः गुन्हेगार असल्याचा फील येत होता. दिवा जितकी लांब जात होती त्याच्यापासून तो तितका जास्त हर्ट होत होता. अजून तोही पूर्ण रिकवर झाला नव्हता. त्याच्या डोक्याच्या पट्ट्या अजूनही तशाच होत्या. इतक्या शिवचा फोन वाजला. मितालीचा होता. बोल मिताली, निघालीस? शिवने विचारला. हो, तुम्ही या, मी निघेन आता 5 मिनिटात, मिताली म्हणाली आणि फोन कट केला. लगेच शिव तिला आणायला निघून गेला. आता मिताली आली की दिव्याला बरं वाटेल असा विचार करून सगळे शांत बसले होते. आदित्य तिच्या इथून उठून लांब गेला. स्पेशल रूम बाहेर उभा राहिला. दिव्याला कसं समजावू? मी तिच्यासोबत मुद्दाम नव्हतं केलं. कोण समजून सांगेल? कॅमेरे असतील का? त्याला सगळीकडे कॅमेरे लावायची सवय आणि कॅमेऱ्यात बघायची सवय, म्हणून पहिलं ते सुचलं त्याला. पण नव्हते कॅमेरे वार्डमध्ये. आदित्यला डॉक्टर आठवले. ते दिव्याला समजावू शकतील का? तो डॉक्टरांना भेटायला गेला. डॉक्टरांना त्याने दिव्याच्या वागण्याबद्दल सांगितलं.
त्यांनाही काळजी वाटली. आदित्य सर, एक बोलू? ही तुमची पर्सनल आहे गोष्ट. तिथे अजून तिसऱ्याने येऊन बोललं तर दिव्या मॅडमना अजून ऑकवर्ड वाटणार. तरीही तुम्ही म्हणालात तर मी समजावायचा प्रयत्न करेन, पण त्याने तुम्हाला फायदा होईल की नाही हे सांगता येत नाही, डॉक्टर म्हणाले. आणि आदित्यला ते पटलंही. ही गोष्ट काही तिसऱ्याने येऊन समजावण्यासारखी नव्हती. पण डॉक्टर तिला फॅक्ट तर सांगू शकतील ना. एक ट्राय करायला काय हरकत आहे? डॉक्टर, तुम्ही दिव्याशी बोलून घ्या, तिला कळू दे, आदित्य म्हणाले. ओके सर, मी बोलून घेतो, डॉक्टर म्हणाले. आणि आदित्य सोबतच पुन्हा दिव्याजवळ आले. दिव्या मॅडम, कसं वाटतंय तुम्हाला? डॉक्टरांनी विचारलं. पण डॉक्टर सोबत आदित्यला बघून दिव्याने तोंड फिरवलं. तरीही डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली. शिव मितालीला आणायला गेला होता तर प्रकाश बाहेर थांबले होते. आदित्य, दिव्या आणि डॉक्टर असे 3 जण होते तिथे. मॅडम, हे रिपोर्ट आहे तुमच्या ब्लड टेस्टचे. तुमच्या शरीरात एक द्रव्य सोडलं होतं ज्याने तुम्ही खूप जास्त व्हायलंट झाला होता. तेव्हा आमच्याकडे अँटीडोस द्यायला तुमची रिपोर्ट नव्हते. अशा परिस्थितीत तुमच्या शरीराला इजा पोचली असती ज्याने तुम्हाला कायमसाठी नुकसान पोचलं असतं. म्हणून सर तर तयारच नव्हते, नाहीच म्हणत होते. पण मी त्यांना सजेस्ट केलं होतं, सर तुमच्यासाठी एवढं करतात तर तुमचं नातं पक्कं असेल असं मला वाटतं. तुम्ही नक्कीच समजून घ्या. डॉक्टरने समजावलं आणि डॉक्टर निघून गेले. आदित्यने आशेने दिव्याकडे बघितलं तर तिच्या डोळ्यात उलटा राग होता. का हा माणूस मला एकदम लाजवून टाकतोय? का माझ्या इज्जतीचे ढेंडवडे पिटत चालला आहे? आधी डॅड, मग डॉक्टर, अजून कोण आणले समजवायला? तिला प्रचंड राग येत होता. या क्षणी तिला स्वतःला खूप जास्त हतबल वाटत होतं. आदित्यला तिला विश्वास द्यायचा होता, तो वेगळा विचार करत होता. दिव्याला तो विषय आदित्यने जास्त वाढवू नये, तिला समजून घेणारं कोणीतरी हवं होतं. तिला मितालीची कमी जाणवत होती. तीच आपल्याला समजून घेईल हा विश्वास होता. शिव मितालीला घेऊन निघाला. वाटेत येताना त्याने मितालीला दिव्याच्या बाबतीत कल्पना दिली. त्याला बाकी एवढं जास्त काही कळलं नव्हतं कारण शिव बाहेर होता. आदित्य डॅडशी बोलला तेव्हा, त्यामुळे त्याला काही माहीत नव्हतं. पण त्याला जेवढं माहीत होतं तेवढं त्याने मितालीच्या कानावर घातलं होतं. तेवढ्याने सुद्धा मितालीच्या डोळ्यात पाणी होतं. आपल्या मैत्रिणीला एवढं सहन करावं लागलं. ती गाडीतून उतरल्यावर धावतच दिव्याजवळ पोहोचली. दिव्या झोपून होती. मिताली जवळ येऊन तिचा हात घेऊन तिला झोपलेली असतानाच हलकी मिठी मारली. तशी दिव्या रडायलाच लागली. मगापासून कोंडून ठेवलेले अश्रू जास्तच बाहेर पडत होते. हुंदक्यांचा आवाज येत होता आणि आदित्यला ते सहन होत नव्हतं. तो बाजूला झाला तिथून. मैत्रिणीला भेटून दिव्याला शांत होऊ दे, मग बघू पुढे काय पर्याय निघतो ते. पुढे काही पर्याय असेल काय? मिताली आली म्हणजे दिव्याला फरक पडेल ही आशा होतीच. आदित्यला काही करून दिव्याने त्रास करून घ्यायला नको होता. त्याला काहीही शिक्षा दिली तरी चालणार होतं त्याला. देऊ, तू ज्यूस पी, मितालीकडे आदित्यने दिला होता. शिवने आणला पण दिव्याने घेतला नव्हता, म्हणून मितालीला द्यायला सांगितला होता. मी तू माझ्या बाबतीतच का गं असं घडावं? दिव्या रडून बोलू लागली. देऊ, तू आधी खाऊन घे, आपण यावर नंतर बोलू, म्हणत मितालीने तिला थोडं उठवायचा प्रयत्न केला. पण दिव्याला त्रास जाणवू लागला. तिला उठता येईना. मिताली, त्यात पेन किलर असेल, तिला दे हवी तर. आदित्यला राहवलं नाही. त्याचा जीव वरखाली होत होता. मी तू यांना बाहेर पाठव, दिव्या हळूच मितालीच्या कानात बोलली. मितालीने चमकून दिव्याकडे बघितलं. म्हणजे
आता आदित्य सरांचं काय झालं? त्यांनीच दिव्याला वाचवलं. ते तिथे वेळेत पोचले नसते तर दिव्याचं काही खरं नव्हतं. मग आदित्य सरांवर का राग दिव्याचा? हे गणित काही मितालीला कळलं नव्हतं. पण तरीही तिने आदित्य सरांना बाहेर जायला सांगितलं आणि आदित्यही काही आडेवेळे न घेता, काहीही न बोलता बाहेर निघून गेला. याचं मात्र मितालीला थोडं आश्चर्यच वाटलं. दिव्याची काळजी असेल डोक्यात, किंवा मग माझ्यावर विश्वास असेल तेवढा त्यांना, म्हणून बिनधास्त गेले असतील सर, हा विचार मितालीने मनात केला. मी तू म्हणत दिव्या मितालीच्या पुन्हा गळ्यात पडली आणि जोरात रडू लागली. मितालीनेही तिला रडू दिलं. दिव्याला तिला मनातली घुसमट सांगायची होती. आदित्यची काही चुकी नसली तरी शेवटी तिलाच त्याच्या मॉममुळे त्रास झाला होता. आदित्यला नुसती जाणीव असून का उपयोग? टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होत आहे. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीव्हरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा.